श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगावचे ग्रामदैवत साकळई देवी यात्रा उत्सव 21 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। नगर दौंड रस्त्यालगत चिखली गावापासून 5 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात साकळई देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे। कोरेगावचे जागृत देवस्थान आणि ग्रामदैवत साकळई देवीचा हा यात्रा उत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय। या यात्रेत देवी भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। यावेळी खेळणी, मिठाई तसेच मनोरंजनाची अनेक दुकाने थाटण्यात आली होती। या देवस्थानच्या महतीबद्दल पुजारी तसेच ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली आहे। माझं नाव संतोष पोपट हिलगुडे, मी साकळई देवीचा पुजारी आहे। मी 7व्या पिढीला इथे पूजा करीत आहे। पूर्वी देवस्थान डोंगरावर होतं, तिथून इथे आले। आमच्या पंजोबांनी पंजोबांनी पूजा केली होती। ते जायला व देवस्थानाजवळ जायला थकले होते, तेव्हा त्यांनी देवीला प्रसन्न करून घेतलं की बा देवीने त्यांना सांगितलं की बा तू माग पाहू नको, जिथपर्यंत जाशील तिथपर्यंत मी येईन। पण त्यांना ते आवाज ऐकायला यायला लागले, त्यांनी मागे वळून पाहिले, इथेच गुप्त झाली। आणि येथे दर महिन्याला आमटी भाकरीचा प्रसाद होतो। अधिक जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारं देवस्थान आहे। सगळ्यात जास्त विशेष म्हणजे मुलाबाळाबाबतीत सगळ्यात जास्त देवस्थान पावणार आहे। माझं नाव रामदास भाऊसाहेब कानडे, नगरमधून आम्ही कोरेगाव देवीचं ठाण आहे, साकळई देवीचं ठाण आहे, तिथे येत असतो। दर महिन्याला आम्ही तिथे येतो आणि पूजा अर्चा वगैरे करतो। दुसरी गोष्ट अशी की दर महिन्याला भाविकांच्या मदतीने आमटी भाकरीचा महाप्रसादाचं जेवण आम्ही इथं देतो भाविकांना। आणि आमच्या पूर्वजांपासून ही देवी आम्हाला प्रसन्न आहे आणि त्या देवीचं ठाणं आमच्या घरी सुद्धा आहे। प्रत्येक महिन्याला आम्ही इथे येऊन पूजा अर्चा करतो आणि आमच्या घरी रोज तिची पूजा अर्चा आम्ही स्वतः करतो। दुसरी गोष्ट आपल्या पालख्या असतात, पालखीचे मानकरी आम्ही आहेत। माघ महिन्याच्या पौर्णिमेला आमच्या पालख्या नगरहून निघतात, कोरेगावमध्ये येतात। कोरेगावमध्ये 12 गाड्याची यात्रा असते। आमच्या पालख्या आल्याशिवाय 12 गाड्याची यात्रा सुरू होत नाही आणि मग तिथून पुढं मग यात्रेला सुरुवात, पौर्णिमेपासूनच यात्रेला सुरुवात होती। मी बाळासाहेब साहेबराव साबळे, राहण्याचं गाव कोरेगाव। या पंचकृषीमध्ये हे जे कुलदैवत आहे हे साकळई म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे। या कुलदैवताचं या पंचकृषीमध्ये असणाऱ्या सर्वच या मंडळींना मोठं कुतूहल आहे। सर्वजण या ठिकाणी दर मंगळवारी आमच्या कोरेगाव परिसरातील या मंदिरामध्ये भाविक भक्त जमतात, दर्शनाचा लाभ घेतात। हे मंदिर नगर दौंड रोडपासून चिखलीपासून 4 किलोमीटर वरती या ठिकाणी दक्षिण दिशेला हेमाडपंथी असं सुंदर मंदिर आमच्याही पूर्वजांच्या कधी पूर्वी बांधलं असेल ते आम्हालाही या ठिकाणी सांगता येणार नाही। अशा पद्धतीचं हे जुनं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। या मंदिर परिसराच्या आसपास वनविभाग हा या ठिकाणी असल्या कारणाने हे निसर्गाने नटलेलं हा मंदिराचा परिसर आहे। मंदिराच्या जवळच या ठिकाणी त्याच काळामध्ये बांधलेला एक जुना तलाव आहे आणि पीर बाबांचं या ठिकाणी एक मोठं वडाच्या झाडाखाली त्या ठिकाणी प्रस्थान आहे। तेव्हा हे हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीचं प्रतीक असणारं हे फार मोठं या ठिकाणी दैवत मानलं जातं। या साकळई देवीची यात्रा दरवर्षी सालाबादप्रमाणे माघ महिन्यामध्ये पौर्णिमेला, माघ पौर्णिमा म्हणतो आपण त्याला, या माघ पौर्णिमेला सुरू होते। यात्रेचा मुख्य दिवस पौर्णिमेचा 3रा दिवस असतो आणि 3ऱ्या दिवशी या ठिकाणी फार मोठी यात्रा
भरली जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी यात्रेमध्ये सकाळी पहाटेच 5 वाजता देवीची पूजा केली जाते. नंतर मंदिर या ठिकाणी भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं केलं जातं. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा.